हा उधळ्या पुत्राचा जो दृष्टांत आहे, जो हालेलुया प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःहून सांगितलं आहे. प्रेज द लॉर्ड. वडील आहेत, त्यांना 2 मुलं आहेत. ओके, एक मोठा मुलगा आहे, एक छोटा मुलगा आहे. छोटा मुलगा आहे तो अशा संगतीमध्ये लागलाय, त्याला जगाचं आकर्षण वाटायला लागलंय. त्याला वाटतंय वडिलांच्या आज्ञेमध्ये राहणं वगैरे, आता हे आपण नाही केलं पाहिजे, आपण आता मोठं झालोय. तर वडिलांकडे जातो आणि म्हणतो काय, की माझी मालमत्ता किंवा माझा जो हक्क आहे, माझा जो वाटा आहे ना या संपत्तीचा, तो मला द्या. आणि मग तो जसं बोलतो तसं काय करतात त्याचे वडील, नाही का, त्याला तो वाटा काढून देतात. आणि वडिलांनी दिल्यानंतर तो काय करतो, की त्याचं जे पण आहे, ओके, वडील काय करतात, वाटणी करतात 2 भावांमध्ये सगळ्यामध्ये. आणि त्याला त्याचा जो वाटा पडतो, त्याचं जे आहे अधिकार, हक्क, तेवढं त्याला देतात. तो घेतो आणि बायबल सांगतो दूर देशी तो निघून जातो. दूर देशी निघून जातो आणि तो काय करतो माहिती, तेथे चैनबाजी करायला लागतो. म्हणजे सगळ्या, नाही का, खाणं पिणं, जसं आपण आजच्या भाषेमध्ये बोलू शकतो, की मुलींसोबत वेळ घालवणं, मित्रांसोबत, नाही का, खाणं पिणं करणं, जुगार खेळणं, पबमध्ये जाणं, कसिनोमध्ये जाणं वगैरे, या सगळ्या गोष्टी तो दूरच्या देशामध्ये जाऊन करायला लागतो. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्यामध्ये पैसे उडवतो, सगळ्यामध्ये. त्याच्याकडे जोपर्यंत पैसे, त्याच्यासोबत त्याचे मित्र असतात, त्याच्या मागे मागे फिरतात, त्याच्यासोबत खाणं पिणं सगळं करतात. आणि असं होतं की या मुलाने, नाही का, वडिलांकडून जे आहे ते सगळं घेतलंय. हळूहळू हळू याचे पैसे संपले, सगळं संपलं. आता त्याच्याकडे काही राहिलं नाही. ज्या दूर देशामध्ये, म्हणजे त्या देशात तिथे पण तो राहिला नाही, तो दुसरीकडे निघून गेला. आणि त्या दूर देशामध्ये गेल्यावर आता असं झालंय की तिकडे दुष्काळ पडला आहे. याच्याकडे पैसे नाहीयेत, याला नोकरी नाही, याला कमवणं माहित नाहीये. आणि आता सगळं, नाही का, गमावून तो एका भिकाऱ्या समान झाला आहे. आणि काय होतंय मग, तो तिकडे, बायबल सांगते, त्या देशातल्या एका रहिवाशाला तो त्याच्याजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. आता ऑलरेडी त्या देशामध्ये ना त्यांची इकॉनॉमी ढासळली आहे, त्यांच्याकडे खायला प्यायला जास्त काही पिकत नाहीये, त्या देशात दुष्काळ पडलाय. तर ह्याला कोण काय काम देणार आहे, कोण याला पोसणार आहे. पण तिकडच्या एका माणसासोबत हा खूप निकटीने, खूप चिकटून असा राहतो. आणि त्याची डुकरं जी असतात ने, ते सांभाळायचं तो काम करतो. प्रेज द लॉर्ड. शेतामध्ये डुकरं चारायला पाठवत असतात. तर तिकडे त्याला खायला काहीच मिळत नाहीये, उपासमार होतीये. आणि आता त्याला, नाही का, सगळ्या गोष्टी आठवत आहेत. प्रेज द लॉर्ड. तो जे डुकरं खात असतात ना, त्या डुकरांना ज्या शेंगा मिळतात शेतामध्ये जिथे जातो, त्या खाऊन तरी पोट भरावं असा विचार करतो. आणि ते डुकरं चारत असतो. आणि, नाही का, असंच काही दिवस चारत असताना नंतर ना त्याला आठवण येते, की माझी ही काय दशा झालीये, मी कोणत्या स्थितीला पोहोचलोय, काय माझा दर्जा राहिलाय, मी किती खालच्या स्तरावर आलो आहे, मी एका भिकाऱ्यासमान झालो आहे. 2 वेळेचं पोटभर अन्न मला मिळत नाही, डुकरं खातात ते शेंगा मी खातोय. आणि, नाही का, तो म्हणतो माझ्या वडिलांच्या घरी, माझ्या बापाच्या घरी किती नोकर आहेत, खाण्यापिण्याची किती सुबत्ता आहे, किती रेलचेल आहे, सगळं इतकं चांगलं आहे की मला कशाची कमी नाहीये. परंतु मी ते सगळं सोडून, माझ्या वडिलांना नाकारून, माझ्या वडिलांशी भांडणं करून, मी माझा हक्क अधिकार घेऊन मी वेगळा झालो, मी किती मोठी चूक केली. आता त्याला रिअलाइज होतंय की मित्र पैसे होते तोपर्यंत होते, गर्लफ्रेंड्स, नाही का, जोपर्यंत त्याच्याकडे पैसा होता त्याच्यासोबत चालत होते, फिरत होते. आता कोण त्याला विचारत नाहीये, कोण एक मित्र म्हणून सुद्धा, एक नाही का, एकेकाळी आपल्या सोबत होता असं, नाही का, आठवण करून सुद्धा त्याला, नाही का, मदत करत नाही राहण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी, किंवा ऍटलीस्ट, नाही का, काहीतरी काम मिळवून देतो म्हणून कोणी त्याच्यासोबत नाहीये. सगळे निघून गेले. हा एकटा पडलाय, हा दरिद्रीपणाला आला आहे. आणि आता त्याच्याकडे ना जॉब आहे, ना खायला प्यायला. डुकरांना, नाही का, शेतामध्ये चारायला नेतोय आणि तिकडे जे डुकरं खातात त्या थोड्या तरी शेंगा खाऊन पोट भरेल या आशेने ते काम तो करतोय. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो की माझ्या वडिलांच्या घरामध्ये जे मोलकरी आहेत, जे काम करणारे चाकर आहेत ना, त्यांना सुद्धा किती चांगलं खायला प्यायला मिळतं, मी त्यांच्या सुद्धा खालच्या दर्जाला पोहोचलोय. मग तो म्हणतो असं राहून चालणार नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. तो म्हणतो मी जाईन, मी माझ्या वडिलांकडे जाईल, त्यांना म्हणेल की मी एक मुलगा, एक पुत्र म्हणायचा अधिकार तर मी गमावून बसलो आहे, ती माझी योग्यता, लायकी राहिलेली नाहीये. पण, नाही का, एक नोकर म्हणून मला तुमच्याकडे ठेवा, माझ्याकडे काही राहिलं नाही, मी सगळं गमावलंय, तुमचा पैसा वाया घालवला, मी तुमचं नाव खराब केलं, मी सुद्धा वाईट मार्गाला लागलो, मी चुकीच्या गोष्टी केल्या, पण मला आता समजलंय. पण मी आज तुमचा, नाही का, मुलगा म्हणण्याच्या लायकीचं नाही, तुम्ही मला एक नोकर म्हणून तरी घ्या, असा विचार करून तो निघतो. तो म्हणतो माझ्या वडिलांना सांगेल असं असं. आणि, नाही का, तो निघालाय, त्याच्याकडे जायला यायला पैसे नाही, चालत चालत प्रवास करत निघालाय. आणि तो त्याच्या घराजवळ जेव्हा पोचतो, असा दरिद्री अवतार आहे त्याचा, केस वाढलेले आहेत, तेच जुने कपडे घातलेले आहेत, चालत चालत प्रवास करत, नाही का, कसं इकडे राहा, उद्या तिकडे झोप, मग परत जा, असं किती दिवसांची आंघोळ नसेल,
खायला प्यायला नीट मिळालं नाही, वजन कमी झालं, एकदम सुकलाय तो आणि अशा परिस्थितीमध्ये तो आपल्या वडिलांच्या घरी येतोय आणि येत असताना नाही का दुरूनच नाही का म्हणजे त्याने प्रवेश केला आहे त्या गेटमधून आणि तिथूनच त्याचे वडील पाहतात त्याला आणि तो मुलगा वडिलांना येऊन भेटायच्या आधी वडील पळत 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 जातात आणि त्याला भेटतात, त्याला मध्येच गाठतात. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळ आला. ज्यावेळेस त्याच्या पित्याने त्याच्या वडिलांनी पाहिलं ना, त्या वडिलांना आपल्या मुलाला पाहून कळवळा आला. त्यांना खूप नाही का असं गहिवरून आलं, दाटून आलं, त्यांचं मन भरून आलं एकदम की माझा मुलगा आला आहे. आणि बायबल सांगतं त्याच्या गळ्यात गळा घालून त्या वडिलांनी काय केलं, त्याला पकडलं, त्याला मिठी मारली, त्याच्या गळ्यात गळा घातला, त्याचे मुके घ्यायला लागले. प्रेज द लॉर्ड. मुलगा आता बोलणारच आहे की बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले, आता तुमचा मुलगा म्हणावयास मी योग्य नाही. हे मुलगा बोलतोय, ते शब्द वडिलांच्या कानावर नाही पडत आहे. वडील बिझी आहे कशामध्ये, त्या मुलाचे मुके घेण्यामध्ये, त्या मुलाला मिठी मारण्यामध्ये, त्या मुलाला काय करू आणि कुठे ठेवू आणि कसं करू ह्या विचारामध्ये मुलगा बोलतोय मी पाप केले तुमच्या विरोधात, मी नाही का योग्य नाहीये, लायकीचा नाहीये, मी असं केलंय, मी तसं केलंय. वडील ते काही ऐकत नाहीये, कुठल्याच गोष्टीमध्ये त्या वडिलांचं मन नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं मग बापाने काय केलं, आपल्या घरातल्या नोकरांना बोलवलं, दासांना बोलवलं, सांगितलं की सगळ्यात लवकर ना जा आणि उत्तम झगा जो आहे, सगळ्यात चांगला जो झगा आहे तो ह्याला घाला, ह्याच्या हातामध्ये अंगठी आणि पायात जोडे घाला. हालेलुया. पायात जोडे घाला. कदाचित तो मुलगा अनवाणी पायाने चालत आला आहे, नाही का, अंगावर दागिना नाही राहिलाय, त्याच्या काहीच नाहीये. ते म्हणतात त्याच्या हातात अंगठी घाला, पायात जोडे घाला आणि झगा घाला, ह्याला उत्तम झगा आणि पुष्ट वासरू आणून कापा, आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू. काय करा, सगळ्यात पुष्ट सगळ्यात चांगलं जे आहे ना आपल्या कळपातलं जे वासरू आहे ते कापा, त्याचं नाही का छान मेजवानी बनवा, आपण आनंदोत्सव करू. कोण, आपण या घरातले सगळे जण. कारण माझा मुलगा हा जो हरवला होता तो परत आला आहे, जो मेला होता तो जिवंत झाला आहे. म्हणजे त्या बापाला त्याचा जो मुलगा मेलाय तो जिवंत झालाय आणि एखादा मुलगा हरवला आहे तो सापडल्यावर काय आनंद होत असेल. प्रेज द लॉर्ड. तशा प्रकारचा आनंद हा मुलगा करतोय. प्रेज द लॉर्ड. in Christian life or in this society or in like amongst believers you will always find two kinds of people. Okay. आणि असे दोन लोक तुम्हाला नेहमी भेटणार, नेहमी. तुम्ही पण त्या दोन लोकांपैकी कोणीतरी असणार, एक तर हा उधळा पुत्र किंवा त्याचा वडील भाऊ. प्रेज द लॉर्ड. त्याचा जो मोठा थोरला भाऊ आहे त्यानुसार आपण आता उधळ्या पुत्राने काय केलं आणि त्याला काय ट्रीटमेंट मिळाली, कसं बापाने त्याचं स्वागत केलं हे पाहिलं. पण तुम्हाला माहितीये बायबल सांगतं की हे सगळं होत असताना वडील मुलगा काय करत होता माहिती, तो शेतात होता, तो शेती करत होता. म्हणजे तो वडिलांच्या हाताखाली आपल्या घराचा कारभार सांभाळतोय. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्याचा वडील मुलगा शेतात होता, तो घराजवळ आला, आता संध्याकाळी घरी जायची वेळ आहे, तो घराजवळ आला, तो बघतोय अरे घरामध्ये नाही का पार्टीचा, गाण्याचा वगैरे सगळ्याचा आवाज येतोय, म्युझिक चालू आहे, काय आहे. बायबल सांगते की घराजवळ गायन वादन आणि नृत्य यांचा आवाज त्याने ऐकला. तेव्हा त्याने एका नोकराला बोलवलं, कारण मी सकाळी घरातून शेतावर जाताना असं काहीच नव्हतं, मला काही माहित पण नाही, माझ्या घरात नाही का एवढं रोषणाई झाली, एवढं पार्टी चालू आहे, गायनं खाणं पिणं नाचणं चालू आहे, काय आहे, मी या घरचा मुलगा आहे, मला माहित नाहीये. प्रेज द लॉर्ड. आपल्याला कसं वाटतं ना, आपण एका घरातले असून नाही का आपल्याला काहीच माहित नसतं ना, आपल्या मागे एवढ्या गोष्टी घडतात. प्रेज द लॉर्ड. आपल्याला काही कधी कधी होतं की अंधारात ठेवलं जातं, किती वाईट वाटतं ना. त्या मुलाला तसंच वाटलं, जो मोठा मुलगा आहे. आणि त्याने एका नोकराला विचारलं ते काय झालं, तर नोकर सांगतात तुमच्या वडिलांना तुमचा नाही का भाऊ जो आहे ना तो सुखरूप सापडला आहे, परत मिळालाय, म्हणून त्याने पुष्ट वासरू कापले आणि पार्टी सुरू केली आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं तेव्हा हा जो थोरला भाऊ आहे ना तो रागावला, तो घरामध्ये प्रवेश करायलाच तयार नाही, तिकडे चढून राहिला, मी जाणारच नाही. त्याला खूप राग आला, खूप खूप राग आला त्याला. आणि मग काय झालं की तो आतमध्ये जात नाहीये, तर हे त्याच्या वडिलांना कळलं, नोकरांनी वगैरे सांगितलं आणि वडील बाहेर आले, त्या घरातून वडील बाहेर आले, त्याची समजूत घालू लागले. परंतु हा जो मोठा मुलगा आहे ना हा आपल्या वडिलांना काय म्हणतोय माहिती, मी इतकी वर्ष तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही, तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबेनी बरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा आला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्टवासरू कापले आहे. त्याने त्याला म्हटले, कोणी वडिलांनी आपल्या मोठ्या मुलाला म्हटले की बाळा हे बघ, तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस, जे माझे आहे ते सर्व काही तुझेच आहे, तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे, हरवला होता तो सापडला आहे.
प्रेज द लॉर्ड. सी आपण एका दृष्टीने जर पाहिलं ना, जर ही वागणूक नाही का तुम्हाला मिळाली असती, तुम्ही खूप प्रामाणिक आहे, तुम्ही खूप नाही का लाईक स्वतःच सगळ्या इच्छा स्वतःच सगळं नाकारून नाही का वडिलांच्या आज्ञेमध्ये राहताय आणि असं होतंय की तुमच्यापेक्षा जास्त फेवर, तुमच्यापेक्षा जास्त चांगली ट्रीटमेंट किंवा जो व्यक्ती आपल्या हक्काचा पैसा घेऊन गेलाय, आपलं समाजामध्ये वडिलांचं नाव खराब केलंय, ज्याने नाही का वेश्यागिरीमध्ये कसबिणी सोबत आपले नाही का पैसे उडवले आहेत आणि आज नाही का तो परत आलाय, म्हणजे असा वाईट वागणारा, वडिलांची जबाबदारी न घेणारा, घरादाराचा विचार न करणारा, व्यसनामध्ये गुंतलेला असा मुलगा परत आला आहे. त्या मुलासाठी ही पार्टी चालू आहे आणि मी इकडे दिवसभर शेतात राबतोय. कोणाला वाटलं नाही मला सांगावं, मला बोलवावं, माझी कोणाला आठवण पण आली नाही. माझं चांगलं, माझं वागणं, माझं सॅक्रिफाईस, माझं काय म्हणू शकतो आपण, माझा प्रामाणिकपणा, माझं नाही का घरादारासाठीचं मन, तळमळ कोणाला दिसून आली नाही. हे कोणालाच समजलं नाही का माझ्या वडिलांनी असा भेदभाव आमच्यामध्ये करावा, अशा प्रकारे वागावं. त्याची योग्यता नाही, त्याची लायकी नाहीये, त्याने सगळं नाही का चुकीचं केलं आहे. मी चांगलं केलंय तरी सुद्धा त्याच्यासाठी इतक्या गोष्टी त्या व्यक्तीसाठी कराव्यात आणि हे माझ्या पाठीमागे मला माहित नाही, आज घरी आल्यावर मला कळतंय. मग त्याला किती राग आला असेल. प्रेज लॉर्ड. अशी ट्रीटमेंट आपल्याला दिली असेल तर आपण ह्या मोठ्या मुलापेक्षा कदाचित नाही अजून जास्त अग्रेसिव्ह, अजून जास्त नाही का व्हायलेंट किंवा वाईट वागलो असतो. प्रेज द लॉर्ड. बिकॉज आय एम टेलिंग यू, ज्या इमोशन्स मधून, ज्या प्रकारच्या नाही का त्या परिस्थितीमध्ये तो होता आणि ज्या भावनिक त्रासातून तो जात होता ना, ते जेन्युअन होतं. त्याला त्रास होत होता. असं नाही की जलसीच आहे, असं नाहीये की त्याच्या भावाविषयी त्याचा विचार वाईट आहे, तसं नाहीये. पण ना त्याला त्याची धार्मिकता त्याच्या समोर येते. मी माझं मन मारलंय, मी कुठे गेलो नाही, मी कधी नाही का वेगळा माझा हक्क मागितला नाही की माझ्या वडिलांना काय वाटेल, माझ्या घरातल्यांना काय वाटेल, समाजात माझ्या वडिलांची काय प्रतिष्ठा राहील, म्हणून मी नेहमी नाही का भिवून राहिलो. मी घरामध्ये आई वडिलांचा आदर करून राहिलो, प्रामाणिकपणाने राहिलो. मी नाही का मेहनत घेतोय, कष्ट करतोय, सगळं आहे. आणि हा जो मुलगा याने एवढं आपलं नाव खराब केलं, त्या मुलासाठी आज घरामध्ये इतकी मोठी मेजवानी चालू आहे. प्रेज द लॉर्ड. त्या मुलाला वाईट वाटणं, त्या मुलाला राग येणं, त्या मुलाला हे या नकारात्मक गोष्टी ज्या त्याच्या भावाने केल्या त्याच्याकडे दुर्लक्ष करणं कठीण होतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि मग तो म्हणतो, म्हणून तो चिडून बसलाय, तो घरात जात नाही. पण त्याचे वडील त्याला काहीतरी सांगतायत. वडील त्याला म्हणतात, अरे हे नाही का जे माझं आहे ते सर्व तुझंच आहे. हालेलुया. पण तुझा भाऊ जो आहे तो मेला होता, तो जिवंत झालाय, तो हरवला होता, तो सापडला आहे. म्हणून काय करतोय आपण माहिती, की आनंद करणं, उत्सव आणि आनंद करणं योग्य आहे. हालेलुया. सगळे ख्रिस्ती लोक तुम्हाला ह्या दोघांमध्ये दिसतील. तुम्ही सुद्धा ह्या दोघांमध्ये कुठेतरी असाल, ज्याने चुका केल्या, परमेश्वराकडे आला, माफी मागितली, ग्रेस मिळवली, कृपा मिळवली आणि आता नाही का चालत आहे. किंवा दुसरे असे व्यक्ती असणार की प्रभू मी एवढे सॅक्रिफाईस केले, मी एवढं चांगलं चालतोय, मी एवढं हे करतोय, मी तेवढं ते करतेय, पण तरी सुद्धा माझ्यासोबतच असं का घडतंय, माझ्याच प्रार्थनेचं उत्तर मिळत का नाहीये, मलाच सगळी लोक अशी काय वागवत आहेत, मी एवढं चांगलं राहून काय फायदा झाला, कधी कोणाचं वाईट केलं नाही, कधीच कोणाला त्रास दिला नाही, मी कधी कोणाबद्दल नाही का कोणाला नाही म्हटले नाही, लोकांना मदत केली, कष्ट केले, एवढं सगळं केलं, माझ्यासोबतच असं का होतंय, माझ्यासोबतच तसं का होतंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, जर आपण सहज त्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं आणि त्या परिस्थितीत उभं राहिलो ना, मोठ्या मुलामध्ये चूक दिसणार नाही, छोट्या मुलामध्ये सुद्धा ना तुम्हाला वाटेल की तो परत आला आहे. एका बापालाच माहिती की आपला आनंद काय असतो मुलगा आल्याचा. प्रेज द लॉर्ड. जज नाही करू शकणार तुम्ही इकडे ना, कोणाच्याही बाजूने तुम्ही नाही का व्यवस्थित निर्णय नाही घेऊ शकणार. का माहितीये, कारण ही सिच्युएशन तशी, एका ठिकाणी एका बापाचं हृदय, दुसरीकडे स्वतःची धार्मिकता आहे. प्रेज द लॉर्ड. एका ठिकाणी नाही का एक पापी आहे, जो नाही का परत माघारी आला आहे, त्याच्यावर दया करायची, कंपॅशन दाखवायचं, त्याला माफ करायचं. का दुसरीकडे नाही का जो प्रामाणिकपणे वागला आहे, जो नाही का आपल्या सोबत राहिला आहे, ज्याने आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवली आहे, त्याला आपण नाही का त्याच्या दृष्टीने विचार करायचा. प्रेज द लॉर्ड. सो एक राईट जजमेंट, राईचस जजमेंट किंवा नाही का कोणता पक्ष बरोबर आहे, राईट आहे, हु इज राईट रॉंग, ह्या सिनारिओ मध्ये नाही ठरवता येणार. आज त्यांच्या ह्या चांगुलपणाचं रिवॉर्ड त्यांना काय भेटतंय, की जो उधळा त्यांचा नाही का त्याचा भाऊ, त्याच्यासाठी मेजवानी केली जाते. प्रेज द लॉर्ड. अशा गोष्टी घडतायत. राग येणार, वाईट वाटणार. प्रेज द लॉर्ड. पण तरी सुद्धा नाही वाटून घ्यायचं. तुम्हाला माहितीये मोठ्या पुत्राची चूक काय झाली. सी, हालेलुया, थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. असं मोठ्या मुलासारखं कधीच बनू नका. त्या भावनेतून तुम्ही जाणार, तुम्हाला वाटणार जेव्हा तुम्ही चांगलं करताय तुमच्या सोबतचा दुसरा एखादा व्यक्ती चूक
नाही का, जेव्हा त्याला छान दिसणार घरामध्ये, समाजामध्ये, ऑफिसमध्ये, किंवा त्या मुलाला गोष्टी सहज मिळणार, त्या मुलाला रेकमेंड केलं जाणार, त्या व्यक्तीच्या बाजूने ना लोक चांगल्या गोष्टी बोलणार. जी की व्यक्ती योग्यतेची नाहीये, तर तुम्हाला ह्या नकारात्मक गोष्टी नाही का त्रास देणार. तुम्हाला वाटणार की काय झालंय, लोकांना कळते की नाही, माझे कष्ट दिसत नाहीये का, माझी मेहनत दिसत नाहीये का, माझे सॅक्रिफाईस दिसत नाहीये का. प्रेज द लॉर्ड. हे इमोशन्स तुमच्यामध्ये येणार, हे शब्द येणार, तुम्ही निराश होणार, तुम्ही हताश होणार, आणि डिसअपॉइंट होऊन तुम्ही तुटलेल्या परिस्थितीमध्ये जाणार. चांगलं करायची इच्छा राहणार नाही, आणि कळत न कळत नाही का कधी त्या समोरच्या व्यक्तीबद्दल, ओके, ज्याला नाही का फेवर मिळाले, ज्याला ग्रेस मिळालीये, जो कृपेमध्ये चालतोय, ज्याने न मागता सहज मिळाले ना, त्या व्यक्तीबद्दल जलसी निर्माण होणार. त्या व्यक्तीबद्दल मनामध्ये ना जलसी, कुरकुर, राग, ह्या गोष्टी डेव्हलप होणार, ह्या गोष्टी निर्माण होणार. तुम्ही स्वतःहून नाही म्हणणार असं आहे तसे, पण तुमच्या मनामध्ये होणार. या सगळ्याचा परिणाम काय होणार, त्या व्यक्तीविषयी तुम्ही ईर्ष्या करायला लागणार, तुम्ही जलस होणार, त्या व्यक्तीविषयी तुम्ही नकारात्मक होणार. प्रेज लॉर्ड. ज्या व्यक्तीला कष्ट न घेता सहज मिळाले, आणि तुम्हाला एवढी मेहनत घेऊन सुद्धा मिळालं नाही. प्रेज लॉर्ड. पण चुकतंय कुठे माहिती ह्या मोठ्या पुत्राचं. हालेलुया. बायबल सांगतं वचन 15:31, त्याने त्याला म्हटले, वडिलांनी आपल्या थोरल्या मुलाला म्हटले, बाळा, तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस, आणि माझे जे आहे ते सर्व तुझेच आहे. हालेलुया. बरेचसे ख्रिस्ती लोक या इथे नाही का, हे जे नाही का पिता बोललाय ना, ह्या गोष्टीमध्ये नाही का पडतायत, ह्या मध्ये कमी पडतायत, या गोष्टीला समजून घेत नाहीयेत. इकडे त्याचा पिता म्हणतो, बाळा, तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस, माझे जे आहे ते सर्व तुझेच आहे. जेव्हा पिता म्हणतोय की तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहे ना, त्यावेळेस नाही का कदाचित कोणाला वाटेल त्या ठिकाणी मोठ्या पुत्राच्या जागी असेल तर, म्हणजे मी आहे म्हणून माझी व्हॅल्यू नाही का, मग मी पण वाईट केलं पाहिजे, मी पण नाही का असं केलं पाहिजे होतं, म्हणजे माझी किंमत राहिली असती. प्रेज द लॉर्ड. म्हणजे नाही का माझी सुद्धा आठवण आली असती, म्हणजे माझी सुद्धा गरज पडली असती. मी आज तुम्ही न बोलता सगळ्या गोष्टी देतोय म्हणून नाही का माझी व्हॅल्यू नाहीये का, माझं महत्व पटत नाहीये का. प्रेज लॉर्ड. इथे पुत्राला, थोरल्या पुत्राला त्याचा वडील म्हणतोय की तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस, आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. जे काही वडिलांचं आहे, धाकटा पुत्र सगळ्या गोष्टी स्वतःचा वाटा घेऊन गेला होता. जे काही आता आहे ना, पिता म्हणतोय माझं जे काही आहे ते सर्व तुझंच आहे. इतके वर्ष नाही का, जितकी वर्ष त्याचा भाऊ निघून गेलाय, त्याचा भाऊ बाहेर मजा मारतोय, जे पित्याचं आहे ते सर्व या पुत्राचं आहे. पण इतक्या वर्षामध्ये कधीही या मुलाने मागण्याची नाही का हिंमत केली नाही, किंवा या मुलाने जे सगळं त्याचं आहे त्या गोष्टीवर अधिकार दाखवला नाही. त्या गोष्टीमध्ये तो नाही का आशीर्वादामध्ये, त्या ब्लेसिंग्स मध्ये, त्या सगळ्या संपत्तीवर तो अधिकाराने कुठलाही अधिकार घेऊन त्या गोष्टींचा लाभ उचलू शकला नाही. आज ख्रिस्ती लोकांमध्ये हाच प्रॉब्लेम आहे. जे लोकांकडून चुका होत आहेत, पाप करतायत, ते लोक ग्रेस मिळवत आहेत, ते माफी मागतायत, सगळं विसरून पुढे चालतायत. परंतु जे लोक नाही का सेल्फ रायचियस आहेत, किंवा जे लोक म्हणतात आम्ही हे नाही केलं, आम्ही तसलं पाप नाही केलं, आम्ही देवाला भिवून चालतो, सगळं काही देवाने आपल्याला दिले. बायबल सांगतं ख्रिस्ताने सर्व गोष्टींचा अधिकार आपल्याला दिला आहे. इफ 1 Corinthians 3:21 सांगतं, सर्व काही तुमचं आहे. ख्रिस्तामध्ये सगळे आशीर्वाद आपल्याला मिळाले. पण लोक, आम्ही नाही का चर्चला जातो, आम्ही दशमांश देतो, आम्ही कधी संडे सर्व्हिस चुकवत नाही, आम्ही कधी चुकीच्या गोष्टी करत नाही बाबा, आम्ही देवाचं भय बाळगून चालतो. असं करत करत कित्येक वर्ष गुलामीत आहे, कित्येक वर्ष बंधनात आहेत, कित्येक वर्ष ते लोक खूप त्रासलेलं जीवन जगतायत. कित्येक वर्ष ते लोकांमध्ये काय होतंय माहिती, हे सगळे जण ना गरिबीमध्ये जीवन जगतायत, कर्जामध्ये जीवन जगतायत, आणि नाही का तरी सुद्धा धन्यवाद प्रभू असं म्हणून नाही का एक 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 दिवस ढकलतायत. का माहितीये, कारण यांना थोरल्या पुत्रासारखं जे सगळं त्यांचं आहे ना, त्या गोष्टी मागता आल्या नाही, त्या गोष्टीवर अधिकार दाखवता आला नाही, क्लेम करता आलं नाही. आणि जे लोक आहेत नाही का, ज्यांची योग्यता पण नव्हती, जे पापी होते, जे बलात्कारी होते, खुनी होते, जे वाईट गोष्टी करणारे होते, लबाडी करणारे होते, खोटं बोलणारे होते, फसवणारे होते, जार कर्म करणारे होते, या सगळ्यांनी काय केलं माहिती, देवाकडे आले, माफी मागितली, प्रभू माफ कर, पश्चाताप केला, आणि देवाच्या आशीर्वादांवर त्यांनी ना अधिकार दाखवायला सुरुवात केली.
केली. जे काही देवाच्या राज्यामध्ये आहे त्यावर नाही का त्यांनी वर्चस्व दाखवायला सुरुवात केली. नवीन जीवनाला त्यांनी स्वीकारला आणि चालायला लागले. आणि वर्षानुवर्षापासून जे लोक आहेत, आम्ही जन्मता ख्रिस्ती आहे, आम्ही नाही का, आम्हाला सगळं माहिती आहे, आम्हाला माहिती आहे चर्चला कसं जायचं, आम्हाला माहिती आहे बायबल कसं वाचायचं, आम्हाला माहिती ह्या गोष्टी कशा केल्या पाहिजे. हे नवीन लोकांना काहीच नियम माहित नाही. त्यांना भलेही चर्चचे नियम माहित नसतील, त्यांना ट्रेडिशन्स माहित नसतील. हे जे लोक येत आहेत त्यांना कदाचित रूढी परंपरा माहित नसेल त्यांना माहिती, पण त्यांना एक माहिती आहे की परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो. येशू ख्रिस्ताने त्यांना त्याच्या रक्ताने विकत घेतलं आहे, त्यांच्या पापाची क्षमा झाली आहे. ते लोकांना त्या आशीर्वादामध्ये चालतायत, ब्लेसिंगचा अनुभव घेतायत. प्रेज द लॉर्ड. परंतु असे कित्येक लोक आहेत नाही का, आम्ही ख्रिस्ती, आम्ही मूळचे ख्रिस्ती. बाहेर जर तुम्ही गेलात ना, कोण मेन लाईन चर्चेस वाली आहेत, कोण ख्रिस्ती आहे आणि कोण आता स्वीकारलेले, कोण बिलिव्हर झाले, याच्यामध्ये नाही का अंतर आहे खूप. असं नाही का, जे विश्वासाने बिलिव्हर झालेत नाही ह्या लोकांना असं की ह्यांना काहीच माहित नाहीये, हे लोक आता आता आलेच आणि येशू येशू करत, अशी ट्रीटमेंट दिली जाते, असं वागणूक दिली जाते. हा थोडाफार बदल आहे, हा थोडाफार ना लाईक हा डिफरन्स आहे आजही. प्रेज द लॉर्ड. पण मग हे लोक का आशीर्वादात चालतायत? भले काल आज आलेले, काही वर्षापूर्वी ख्रिस्ताला स्वीकारले, विश्वास ठेवला, त्या आशीर्वादात का चालतायत माहिती? त्यांनी पूर्वीचं जीवन त्यांना नाही का माहितीये कसं होतं, आणि ह्या ख्रिस्ताने आपल्यावर कसलं प्रेम केलं, आपल्यासारख्याला माफ केलं, आपल्यासारखी व्यक्तीला कोणीतरी स्वीकारू शकतं. ह्या गोष्टीने ते इतके आनंदित झालेत ना की ते विश्वासाने पुढे चालतायत, देवाच्या आशीर्वादांना क्लेम करतायत, देवाच्या वचनांना धरून राहतायत आणि पुढे जात आहेत. आणि जे इतके वर्षापासून चालणारे आहेत ना विश्वासू, ते याच्यासारखे आहेत. प्रभू आम्ही हे केलं, प्रभू मी इतके दिवस उपवास केले, प्रभू मी अशी वागले, प्रभू मला माहितीये मी कधी इतके वर्ष चर्च चुकवलं नाही, प्रभू मी नेहमी पालकांचा सन्मान केला, प्रभू मी प्रत्येक मीटिंगला उपस्थित राहिली, प्रभू मी इतके उपवास केले, मी हे केले. ते फक्त नाही का मी किती प्रामाणिक आहे, मी किती कधी तुम्हाला काही मागितलं नाही, याच गोष्टीचं नाही का स्वतःच सादरीकरण देवासमोर करतात आणि विसरून जातात की ह्या सगळ्या गोष्टींचा अधिकार परमेश्वराने दिलाय. पिता म्हणाला तू माझ्यासोबत नेहमीच आहेस. प्रेज द लॉर्ड. आणि जे माझं आहे ते तुझं आहे. एकदा मागायला पाहिजे होतं की पिता मला आज हे पाहिजे, मला इथे जायचं. पित्याने नाही बोललं नसतं, मागता आलं नाही. इतकं प्रामाणिक राहून सुद्धा ज्या गोष्टी देवाने दिल्या त्याच्यावर अधिकार दाखवता आला नाही. प्रेज द लॉर्ड. सगळे लोक तुम्हाला या दोन भावांमध्ये नाही का विभागलेले दिसतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये प्रॉब्लेम काय, अडचण काय आहे? हालेलुया, थँक्यू जीसस. खूप सुंदर उदाहरण मी तुम्हाला दाखवते, जे पवित्र आत्मा मला आठवून देतोय. थँक्यू लॉर्ड. यशया जो आहे ना, याच्याद्वारे ना परमेश्वर बोलायचा. असं नाही की कुठेतरी आहे तो आणि नाही का त्याला कळतंय लोकांबद्दल, फक्त छोट्या मोठ्या गोष्टी सांगतोय किंवा काय होणार आहे हे त्याला दिसतंय, काय झालंय हे त्याला दिसतंय, असं नव्हतं. परमेश्वर बोलायचा. या राष्ट्राला आज बोल, यरुशलेमेला आज भविष्यवाणी कर, सियोनेला हे सांग, त्याच्यानंतर यहुदा राष्ट्राला हे सांग की इस्रायल असं करताय, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हा यशया कोण आहे माहिती? हा यशया तो आहे जो येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 800-850 वर्षापूर्वी त्याने पाहिलं होतं की मनुष्याचा पुत्र जन्माला येईल आणि नाही का त्याच्यावर ना सगळ्या पृथ्वीचं, सगळ्या लोकांचं पाप ठेवण्यात येईल. तो म्हणतो की नाही का मी पाहिलंय. त्याने नाही का वर्णन केलंय यशया 53 मध्ये की ख्रिस्त कसा मरण पावेल, कशा प्रकारे घायाळ केला जाईल, कशा प्रकारे आपले अपराध, आपले पाप त्याच्यावर ठेवण्यात येतील, कशा प्रकारे तो मरण पावेल आणि कसा नवीन करार बनेल, कसं परमेश्वर त्याच्या रक्ताने करार करेल. ह्या गोष्टी ह्या संदेष्टाने पाहिल्या होत्या. प्रेज द लॉर्ड. सो हा असला संदेष्टा होता ज्याला देवाच्या गोष्टी मिळायचा, परमेश्वर याच्या मुखाचा वापर करायचा आणि बोलायचा. सो यशया अशा प्रकारचा एक देष्टा होता. प्रेज द लॉर्ड. पण लोकांना, राष्ट्रांना जाऊन सांगायचं तुम्ही दुष्कर्म केलंय, तुम्ही पाप केलंय, ह्या गोष्टी देवाला आवडत नाही, तुम्ही नाही का ह्या प्रकारचं व्यभिचार केलंय, तुम्ही नाही का राष्ट्रांनी देवाला नाकारलंय, देवाच्या वेदी, देवाचं स्थान भ्रष्ट केलंय, परमेश्वराचा असा कोप उतरलाय, अशा सगळ्या गोष्टींबद्दल बोलणारा हा यशया संदेष्टा, जो खूप स्वतः पवित्र जीवन जगतोय, तो चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याच्याविषयी ना एक प्रकारची टेस्टिमनी आहे, सियोनेचा न्याय आणि उद्धार, याबद्दल जेव्हा तो बोलतो ना, त्याची ती वचन वाचा की तो कशा प्रकारे बोलतो. एका राष्ट्राला, एका नाही का मोठ्या शहराला, मोठ्या कम्युनिटीला, जसं काय एखादी नाही का स्त्री, एखादी मुलगी जसं नाही का स्वतःची अब्रू लोकांसमोर उघडी करते, त्याप्रमाणे तो बोलतो. तो परमेश्वर ज्यावेळेस यशयाद्वारे बोलायचं ना, अशा इतक्या उघड गोष्टी बोलायच्या. तुम्ही यशयाचं पुस्तक वाचाल, तुम्हाला कळेल की एके ठिकाणी नाही का परमेश्वर म्हणतो की तू प्रत्येक झाडाखाली आपली नग्नता उघडी केली, तू प्रत्येक ठिकाणी शिंदळकी करत राहिली, प्रत्येक ठिकाणी तू व्यभिचार करत राहिली. प्रेज द लॉर्ड. एका
राष्ट्राबद्दल परमेश्वर म्हणतोय की म्हणून मी तुला नाकारून दिला आहे, म्हणून मी तुला टाकून दिलाय. पण या संदेशाद्वारे पुन्हा प्रभू म्हणतो, पण मी तुझ्यावर पुन्हा दया करेल, मी पुन्हा तुला स्वीकारेल, मी तुझी नग्नता झाकेन, मी तुझा अपराध दूर करेल. आणि हा तो संदेश आहे, हा तो प्रोफेट आहे ज्याने 800 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताला पाहिलं होतं, ज्याने 800 वर्षापूर्वी वधस्तंभ पाहिला, येणाऱ्या दिवसातलं तारण पाहिलं होतं. कशा प्रकारे नाही का एदेन बागेत परमेश्वराने सांगितलं होतं की जे स्त्रीचं बीज आहे ते सैतानाचे नाही का, त्याचं ते सर्पाचं डोकं फोडील, ह्या गोष्टी त्याने पाहिल्या होत्या, त्याने वर्णन करून लिहिल्या होत्या. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला माहितीये एक दिवस येतो ज्या वेळेस यशया यशयाचा 6वा अध्याय, यशया नाही का असंच एका वेळेस नाही का आत्म्यामध्ये उचलला जातोय, तो नाही का काही गोष्टी पाहतोय. त्याने बायबल सांगतं त्याने प्रभूला उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले पाहिले. प्रभूला सगळ्यात हाय प्लेसवर, ओके, उच्च स्थळी आणि उच्च सिंहासनावर, सगळ्यात एक हाय थ्रोन जो आहे हायएस्ट, त्यावर बसलेले पाहिले. यशाचा 6वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे. आणि बायबल सांगतं त्याच्या जग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले. हालेलुया. यशया याचा 6वा अध्याय 1 ते 6 वचन कोणीतरी वाचा. 1 ते 6. इथे यशया सर्वात उच्च स्थानी उच्च सिंहासनावर परमेश्वराला पाहतोय आणि तो काय बघतोय माहिती, बायबल सांगतं की परमेश्वराच्या जग्याच्या सोग्यांनी मंदिर भरून गेले. मंदिर म्हणजे हे पृथ्वीवरचं नाही का, काही नाही का फुटामध्ये, काही अर्ध्या एका गुंठ्यामध्ये बांधलेलं, काही एकरमध्ये बांधलेलं मंदिर नाहीये त्या ठिकाणचं, ओके. आणि इतकं अफाट असं भव्य जे परमेश्वराचं मंदिर आहे ते त्याच्या जग्याच्या सोग्यांनी व्यापून गेलं आहे आणि त्याच्या भोवताली सराफीम उभे आहेत. माहितीये, हालेलुया. सराफीम कुठे असतात माहिती? सराफीम देवदूतांमधले सगळ्यात उच्च स्थानामध्ये काम करणारे, सगळ्यात हायएस्ट रँकिंग जे देवदूत आहेत, सगळ्यात सर्वोच्च, ते कोण आहेत माहिती? सराफीम. हे सराफीम आहेत ना, त्यांचं एक वेगळी जागा आहे, तिथे दुसरं कोणी पोहोचू शकत नाही. यशात त्या गोष्टी पाहतोय. प्रेज द लॉर्ड. जिथे नाही का देवाची उपस्थिती आहे, जिथे आपला नाही का परमेश्वर आपला पिता आहे, आणि त्या स्थानामध्ये नाही का सराफीम देवदूत आहे, त्यांचं दुसरं काही काम नाहीये. ते सराफीम देवदूत ना परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि ते तिथेच असतात. त्यांना 6 पंख आहेत, 2 पंखांनी उडतात, 2 पंखांनी आपलं तोंड झाकतात. का तोंड झाकतात माहिती? भलेही त्या स्थानासाठी, त्या पवित्र स्थानासाठी, त्या त्या रेल्मसाठी नाही का, त्या उपस्थितीसाठी त्यांची निर्मिती केलेली आहे, परंतु तरी सुद्धा ना देवाचा गौरव, देवाची महानता, देवाची ती उपस्थिती, देवाचा पवित्रपणा नाही का ते सहज सहन करू शकत नाही. ते नाही का 2 पंखांनी आपलं मुख झाकतात, 2 पंखांनी आपले पाय झाकतात. प्रेज द लॉर्ड. 6 पैकी 2 पंखांनी मुख झाकतात, 2 पंखांनी पाय झाकतात. ह्या परमेश्वरासमोर आम्ही आपले पाय कसे दाखवावे? प्रेज द लॉर्ड. वी कॅन नॉट शो आवर फीट. आम्ही आमचे पाय सुद्धा या पवित्र पित्याच्या उपस्थितीमध्ये नाही का असे घेऊन येऊ शकत नाही. आणि 2 पंखांनी उडतायत. आणि ते काय करतायत माहितीये? बायबल सांगतं ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याची वैभव होय. हालेलुया. किंवा संपूर्ण पृथ्वी देवाच्या तेजाने भरली आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची उपस्थिती आहे ना, ती पाहून हे त्यांचं तोंड बंद ठेवू नाही शकत. असं नाही की देवाने त्यांना कमांड केली हे गोष्टी बोला, नो. ते पाहून ते दुसरं काहीच बोलू शकत नाही, दुसरा एकही शब्द त्या उपस्थितीत ते काढू शकत नाही. ती उपस्थिती, ते रेल्म, ते स्थान असं आहे जिथे तुम्ही नाही का एकही असा वेगळा शब्द बोलू पण शकत नाही. इतकी पवित्र ती उपस्थिती. ते एवढंच म्हणतात, पवित्र पवित्र पवित्र. हालेलुया. सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वी, संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण ही सगळी पृथ्वी ना देवाच्या तेजाने भरून गेली आहे. पृथ्वीची समृद्धी, सगळं जे आहे ते वैभव देवाचं आहे. आणि हे जेव्हा घोषणा करतात ना, बायबल सांगतं त्या वाणीने काय होतं, ते तिथले जे उंबरठे आहेत, तिथल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या हलतात आणि सगळं मंदिर धुराने भरतं. प्रेज द लॉर्ड. तिकडे दुसरं कोणी जाऊ शकत नाही, अशी ती उपस्थिती आहे. त्या उपस्थितीमध्ये हे सराफीम देवदूत असतात, पित्याच्या सानिध्यामध्ये असतात. प्रेज द लॉर्ड. पण तरी सुद्धा पित्याला पाहू शकत नाही. दे हॅव टू कव्हर देअर फेस. हालेलुया. ह्या गोष्टी यशया संदेशा पाहतोय. प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टी असं नाही की तो स्वप्न पाहतोय, तो तिथे उचलला गेला. यशाने पाहिलं की सर्वोच्च सिंहासनावर परमेश्वर बसला आहे आणि सराफीम देवदूत आहेत आणि सगळं मंदिर ना भरून गेलंय देवाच्या तेजाने. आणि जेव्हा त्या गोष्टी पाहिल्या
हा जो यशया संदेश आहे ना, हा तो संदेश आहे ज्याने कुमारी गर्भवती होईल सांगितलं होतं, तिला पुत्र होईल, त्याचं नाव इमॅन्युअल ठेवण्यात येईल हे सुद्धा ह्याने सांगितलं होतं. आणि कसा तो नाही का मरण पावेल मसीहा ख्रिस्त हे सुद्धा ह्याने सांगितलं होतं. कसा परमेश्वर इस्रायलाचा न्याय करेल, किती वर्ष इस्रायल ना बंधनात राहील आणि नंतर कसं परमेश्वर त्यांना वाचवेल याबद्दल सुद्धा सगळं त्याने सांगितलंय. हा जो संदेश आहे, प्रेज द लॉर्ड, हा संदेश ज्यावेळेस ह्या गोष्टी पाहतोय तो काय म्हणतोय माहितीये? हालेलुया, थँक यू जीसस. तेव्हा 5वं वचन, तेव्हा मी म्हणालो, हाय हाय माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. हा संदेश बोलतोय, यशया म्हणतोय, आय एम द मॅन ऑफ अनक्लीन लिप्स, आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. प्रेज द लॉर्ड. ह्या पृथ्वीवरची तुमची धार्मिकता, इथे तुमचं जे स्थान आहे, इथे तुम्ही जे सॅक्रिफाईस करता, मी हे केलं मी ते केलं, त्या स्थानामध्ये नाही का ते लेवल नाहीये. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देवाच्या समोर जाणार ना, कोणी तुम्हाला बोलणार नाही की मी हे केलंय मी ते केलंय, कोणी सांगणार नाही की तुम्ही हे चुकले, तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे होतं. ती उपस्थिती तुम्हाला दाखवेल की तुम्ही किती चुकीचे शब्द काढले. तुम्हाला यशाला कोणी सांगितलं? कोण नाही बोललं. सराफिम त्यांचं काम करतायत, तो फक्त बघतोय त्या गोष्टी आणि तो म्हणतो, मी अशुद्ध अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो, मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. यशया सारखा संदेश जो रात्रंदिवस देवाच्या सानिध्यामध्ये करतोय, जो देवाचा भय इथे लिहिले, उज्ज्या राजा मरण पावला. उज्ज्या राजाबद्दल तुम्ही नाही का 2 राजे इतिहासच्या पुस्तकामध्ये, किंग्सच्या पुस्तकामध्ये वाचाल की कसा हा राजा होता, कसं तो धुपाटणं घेऊन नाही का राजा याजकाशिवाय नाही जाऊ शकत, याजकाच्या ठिकाणी नाही का देवाच्या मंदिरात धुपाटणं घेऊन गेला आणि त्याच्या कपाळावर कोड फुटलं. तो मरेपर्यंत एक राजा असून कोडी बनून राहिला. प्रेज द लॉर्ड. देवाचा कोप त्याच्यावर उतरला. प्रेज द लॉर्ड. आहाजाला याने भविष्यवाणी केली होती. त्या सगळ्यांच्या राजांच्या वेळेस जो नाही का इस्रायलमध्ये नाही का देवाने पाठवलेला संदेश होता तो यशया होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि हा यशया म्हणतो, सो इथे तुमचं नाही का जी लेवल आहे होलीनेसची, तुमची नाही का सेल्फ रायचियसनेसची, ती लेवल तिकडे नाहीये. तिकडे गेल्यावर यशाला समजलं की मी नाही का, भले माझं नाही का पृथ्वीवर मोठं नाव आहे, मी नाही का एक संदेष्टा म्हणून नाही का राजे माझ्या पुढे उभे राहतात, माझ्या शब्दानुसार गोष्टी घडतात, सगळं राष्ट्र माझ्याकडे विचारायला येतं, बट इन दॅट प्रेझेन्स वेअर द गॉड इज, जिथे पिता परमेश्वर आहे, सेनाधीश परमेश्वर आहे, त्या उपस्थितीमध्ये आपल्याला समजून येतं की मी किती अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, माझं हृदय किती कपटी आहे, मी किती वाईट आहे. काय होतंय ख्रिस्ती लोकांमध्ये प्रॉब्लेम, जे लोक नाही का मी हे केलं मी ते केलं, मी त्याच्यापेक्षा पवित्र जीवन जगतोय, मी तर नाही का असं नाही वागत आहे, आणि जे सेल्फ रायचियसनेस मध्ये चालतायत ना, ते लोक त्या थोरल्या पुत्रासारखेच आहेत. प्रेज द लॉर्ड. ज्यांना देवाने काय दिलं हे माहित नाही. दे आर नॉट डिपेंडंट अपॉन व्हॉट क्राइस्ट हॅज डन. ख्रिस्ताने दिलंय, ख्रिस्ताने केलंय, ख्रिस्ताने एस्टॅब्लिश केलंय, ख्रिस्ताने जे बलिदान केलं त्यामुळे आज हे स्थान आपल्याला आहे, त्यामुळे ना हा गौरव, हे नाव आपल्याला आहे, त्यामुळे हे नातं आहे. प्रेज द लॉर्ड. अदरवाईज आपल्यामध्ये असं काहीच नाहीये की आपण त्या देवाच्या उपस्थितीत राहावं, आपण स्वर्गामध्ये जावं आणि आपण परमेश्वराला आपला पिता म्हणून संबोधावं. प्रेज द लॉर्ड. काहीच नाहीये. मी इतके वर्ष चांगली वागले, मी इतके वर्ष फेथफुली नाही का देवाच्या राज्यात पेरणी करते म्हणून नाही, व्हॉट माय क्राइस्ट हॅज डन. आणि जर ख्रिस्ताने केलं आणि ख्रिस्ताने मला दिलंय तर मी त्या गोष्टी घेणार. ख्रिस्ताशिवाय दुसरा मार्ग नाहीये, येशू ख्रिस्ताशिवाय दुसरी ओळख नाहीये, दुसरं नाव नाहीये ज्याच्याद्वारे तुम्ही पित्याच्या सानिध्यात जाऊ शकता किंवा तुम्ही स्वर्गात जाऊ शकता. नो, देर इज नो अदर नेम. हालेलुया. स्वर्गात, या पृथ्वीवर, पृथ्वीखाली इतर कोणतंच नाव दिलेलं नाहीये ज्याच्यामध्ये तारण आहे. प्रेज द लॉर्ड. फक्त येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तारण आहे. येशू ख्रिस्ताने केलंय म्हणून आज नाही का पिता आपल्या बरोबर नाही का संतुष्ट आहे. हालेलुया. पित्याची आपल्या सोबत नाही का शांती आहे, बायबल सांगतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इकडे यशाला देवाच्या उपस्थितीत जाणवलं की मी किती वाईट मनुष्य आहे, मी किती अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, माझ्यामध्ये किती चुकीच्या गोष्टी आहेत, आणि तो म्हणतो की हाय हाय नाही का माझं आता वाईट झालं. हा संदेष्टा जो फक्त देवाची वाणी बोलते तो म्हणतो की माझं आता वाईट झालं. हालेलुया. मग काय झालं? एक सराफ दूत, एक सराफिम वेदीवरचा अग्नी घेऊन आला. वेदीवरचा इंगळ म्हणजे देवाच्या सानिध्यामधला एक अग्नी, दॅट होली फायर, ओके, घेऊन आला, उडत आला आणि यशयाच्या ओठास लावून त्याने म्हटले, याचा स्पर्श तुझ्या ओठास झाला ना, तुझा अधर्म दूर झाला आहे, तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापांचं प्रायश्चित झालंय. म्हणजे काही पाप होती जी यशया घेऊन चालत होता. हालेलुया. देव सेन्स जे कोणाला माहित नाही पृथ्वीवरच्या लोकांना, पण यशाच्या हृदयात होती. हालेलुया.
ऑल आर सिनर्स. बायबल सांगतात सगळेजण पापी आहेत, सगळ्यांनी पाप केलं आहे आणि परमेश्वराच्या गौरवाला उणे पडले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो स्टॉप कम्पेअरिंग, की तो माझा लहान भाऊ आहे, तो वाईट आहे, तो आलाय माझ्या बाप्पाने का त्याच्यासाठी द्यावं, मी इतकं मला का नाही देते, माझे पास्टर माझ्यावर का नाही करत आहे, त्या नवीन माणसालाच काय करतात, मी एवढे वर्ष फेथफुली काम केले नाही दिसत का. देर इज ग्रेस, वी आर वॉकिंग इन द पिरियड और इन द एरा ऑफ ग्रेस. हालेलुया. कृपेने विश्वासाद्वारे तुमचं तारण झालंय. तुम्ही सॅक्रिफाईस केलं म्हणून नाही, तुम्ही फेथफुल राहिले म्हणून नाही. हा, जे तुम्ही केलंय त्याचं प्रतिफळ मिळेलच, पण जर यशासारख्या संदेशाला सुद्धा नाही का त्याचा प्रायश्चित्त होतंय, त्याचा पाप दोष दूर होतोय, त्याला कळतंय की आय एम द मॅन ऑफ अनक्लीन लिप्स, तर विचार करा आपण कुठे आहे. हालेलुया. इट इज ग्रेस ऑफ गॉड. हालेलुया. देवाच्या उपस्थितीत आपण जाणार. ज्या दिवशी मी तुम्हाला सांगते, लाईक तुम्ही ही पृथ्वी सोडाल ना, तुमच्या पुढे नाही का कोणी येऊन तुमच्या पापांचा नाही का पाढा वाचणार नाही, बोलणार नाही. तुम्हाला जाणवणार, तुमचे सेन्सेस जास्त तीक्ष्ण होणार, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार, कारण तुम्ही ह्या टाइम झोन मधून बाहेर पडणार आणि तुम्हाला समजणार काय केलं आणि काय नाही. यू नीड अ सेव्हियर. प्रत्येक व्यक्तीला तारणाऱ्याची गरज आहे, तो तारणारा येशू ख्रिस्त आहे. त्याच्याशिवाय कोणी आपल्या बाजूने बोलत नाही. ते त्याचं रक्त आहे जे माझ्या बाजूने बोलतंय की नाही, हिच्या पापांची क्षमा झालीये. हालेलुया. हिला नाही का कोणी दोषी ठरवू शकत नाही. माझ्या बाजूने माझी पाप जरी बोलत असली, कितीतरी आवाज जरी येत असले ना, कितीही सैतान नाही का देवाच्या त्या सिंहासनासमोर उभं राहून मी हे केलंय, मी ते केलंय बोलेल नाही. येशूच रक्त आहे जे माझ्या बाजूने वकिली करतं, जे माझ्यासाठी लढतं, जे माझ्या बाजूने नाही का ओरडून ओरडून सांगतं, नो शी इज फॉरगिव्हन, हर सिन्स आर वॉश्ड अवे. हालेलुया. ज्या रक्ताने माझे पाप धुवून काढलेत, त्यामुळे नाही का देवासमोर उभं राहण्याचं मला धैर्य येतंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आय नो आय एम द मॅन ऑफ, आय एम द वुमन ऑफ अनक्लीन लिप्स. मला माहितीये मी चुका करते, मला माहितीये मी कमजोर पडते, पण मला माहितीये या सगळ्यातून मला नाही का बाहेर काढण्यात आला आहे. हालेलुया. आय कॅन नॉट बोस्ट. म्हणून नाही का प्रेषित पौल काय म्हणतो माहिती का, आम्ही ख्रिस्ताची प्रौढी मिरवतो, आम्ही स्वतःची नाही. मी आज इकडे गेलो होतो, इकडच्या लोकांनी मला एवढं छळलं, मला तेवढं छळलं. ख्रिस्तासाठी मी किती सहन केलं, किती लोकांसाठी मी प्रार्थना केली, किती चर्चेस मी उभे केले, किती लीडर्स मी उभे केले, याची प्रौढी तुम्ही मिरवत नाही. तो म्हणतो ख्रिस्तामध्ये माझ्या शरीरावरच्या ज्या जखमा आहेत ना, ते माझ्यासाठी नाही का आनंदाचं कारण आहे. हालेलुया. आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या सिच्युएशन मध्ये त्या थोरल्या पुत्रासारखा असतो, आणि म्हणून ना आशीर्वादांचा अनुभव घेता येत नाही, कारण आपल्याला वाटतं आपण सॅक्रिफाईस करतोय, आपण हे केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे, लोक काय म्हणतील, पास्टर काय म्हणेल, समाज काय म्हणेल, या सगळ्या गोष्टींचं बर्डन घेऊन चालतो आणि देवाच्या आशीर्वादांचा नाही का उपभोग घ्यायला विसरतो. प्रेज द लॉर्ड. का माहिती, दुसऱ्याकडे पाहण्यामध्ये बिझी आहे. त्याने हे केलं, त्याने ते केलं, हे चुकीचं आहे, हे चर्च चुकीचं आहे, हा पास्टर चुकीचा आहे, ही टीचिंग चुकीची आहे, असं असतं का, तसं असतं का, अशा प्रकारे उभं राहतात का, असली गाणी गातात का, अशा प्रकारे पेरणी करतात का, अशा प्रकारे शिकवतात. इफ देर इज नो पॅटर्न, जरी लोकांना पॅटर्न माहित नाहीये, लोकांना माहित नाही कशा प्रकारे केलं पाहिजे, इफ देअर हार्ट इज जेन्युइन, गॉड इज नॉट बिहाइंड द पॅटर्न, गॉड इज नॉट बिहाइंड की कशा प्रकारे चर्च बांधलंय, कशा प्रकारे सर्व्हिस घेत आहे, खूप सुंदर इमारती आहेत, खूप सुंदर सुंदर चर्चेस आहेत, खूप सुंदर नाही का इंटिरियर आहे, सगळं आहे, पण जिवंत परमेश्वराचं वचन जर तिथे नाहीये, तर त्या इमारतीचा, त्या चर्चचा where it will stand when you see the eternity, जेव्हा तुम्ही सार्वकालिकता पाहाल, या गोष्टी कुठे उभ्या राहतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो ना, आता ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायची वेळ आली आहे. इमारतीकडे, पास्टरकडे, पास्टरांनी कपडे कसे घातलेत, व्यवस्थित घातले की नाही, कुठे त्यांचा पास्टरांचा रोब आहे, नाही घातला, असं असतं का, पास्टर असा बसतो का, लीडर्स असे असतात का, अशा प्रकारे गाणी गातात का, अशा प्रकारे नाचतात का, अशा प्रकारे वाजवतात का, या सगळ्या गोष्टी सोडून द्या. प्रेज द लॉर्ड. युअर ट्रेडिशन्स विल नॉट ब्लेस यू. तुमचे ट्रेडिशन्स, तुमच्या रूढी परंपरा तुम्हाला कुठेच नेणार नाही, बट जेन्युइननेस ऑफ द हार्ट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचं हृदय ख्रिस्तासमोर चांगलं ठेवा. जो जे करतोय परमेश्वर पाहून घेईल. हालेलुया. इफ यू आर कन्सर्न अबाउट एनीबडी, कोणाची चिंता काळजी वाटते ना, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा, मध्यस्थी करा. लॉर्ड, त्या व्यक्तीवर रागावू नको. पिता, त्या व्यक्तीला ब्लेस कर. पिता, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगले बदल घडवणार. हालेलुया. हालेलुया. हा यश या संदेष्टा. प्रेज द लॉर्ड.
इतक्या गोष्टी यशया संदेष्टाने लिहिल्या आहेत ना. तुम्हाला माहितीये यशया संदेष्टाने भविष्यवाणी केल्यानंतर की कसं नाही का तारणारा जन्माला येईल, कशा प्रकारे ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावेल. 800 वर्ष नाही का आवाज नव्हता. 800 वर्ष कोणी तारणाऱ्याबद्दल बोललं नव्हतं. 800 वर्षानंतर एक वाणी अरण्यात ओरडणाऱ्याची आली. प्रेज द लॉर्ड, की नाही का परमेश्वराचा मार्ग सरळ करा. हालेलुया. कोणीतरी नाही का जंगलातून ओरडत आलं, रानामध्ये अरण्यामध्ये ओरडत आलं 800 वर्षानंतर. त्याच्या तोपर्यंत कोणी ख्रिस्ताबद्दल मसीहाबद्दल बोललं नाही. आयझिया वॉज नॉट अ कॉमन प्रोफेट. ओके, एक मोठा नाही का देवाचा निवडलेला ना भविष्यवक्ता संदेष्टा होता. हालेलुया. ही वॉज लिव्हिंग द रायचस लाईफ. एक पवित्र जीवन तो जगत होता. पण देवाच्या उपस्थितीने दाखवलं की त्याला प्रायश्चित्ताची गरज आहे. देवाच्या उपस्थितीत त्याला जाणीव झाली की मी नाही का बेसुनत कपटी ओठांचा अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वी ऑल नीड सेव्हियर. आपल्या सगळ्यांना येशू ख्रिस्ताची गरज आहे. सगळ्यांना. सगळ्यात मोठ्या पापी व्यक्तीला जितकी येशू ख्रिस्ताची गरज आहे ना, तितकीच आपल्याला सुद्धा आहे. भले आपण कोणाचा जाऊन खून केला नाही, चोरी केली नाही, आपण व्यभिचार केला नाही, बट स्टील वी नीड अ सेव्हियर. हालेलुया. कारण आपल्याला पित्यासमोर नाही का उभं राहण्याचे जे धाडस येत आहे ना, ते येशू ख्रिस्तामुळे, त्याच्या बलिदानामुळे येते, त्या एका नावामुळे येत आहे. हालेलुया. प्रेज